काय झालं? येईल परत फोन येईल. काय झालं? पैसे ठेवले गाडीत? नाही ना, ते म्हातारीला बघायचं हट्ट करतायत आणि त्याशिवाय पैसे देणार नाही म्हणतायत. हे ना स्वानंदीचं डोकं असणार. आपली काय भीतीच उरली नाहीये त्यांना. मग आता करायचं काय? पैसे तर हवेत, आता ते सांगतील तेच करावं लागेल. हे पण ही म्हातारी शुद्धीवर यायच्या आधी. एक काम कर अंशू, ही रिक्षा अशीच समर आणि स्वानंदीच्या समोर जाऊ दे. डोळे भरून बघून घेऊ देत म्हातारीला. जा, जा. स्वानंदी मॅडम कॉल येतोय. स्पीकर ऑन करा. हॅलो. रिक्षा ताजी बसली आहे. दिसली का? बरं वाटलं असेल त्या म्हातारीला रिक्षात बघून. रिलॅक्स होऊ नका, कारण समोर ट्रक आहे का दिसला? तुम्ही जर त्या गाडीत पैसे ठेवले नाहीत ना, तर तो ट्रक म्हातारीला उडवेल. नाही 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 प्लीज आजीला काही करू नका प्लीज प्लीज. आम्ही 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 गाडीमध्ये पैसे ठेवतो प्लीज प्लीज आजीला काही करू नका. लवकर. आनंद बॅग घेऊन ये पैशाची. आणलेत 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 पैसे आणले. हा ठेव 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 पैसे ठेव. हा तुम्ही सांगितल्याप्रमाणे पैसे ठेवलेत आता गाडीत. प्लीज आता आजीला 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 भेटू द्या. आता मागे न वळता निघून जा, नाहीतर आजी संपलीच मग समज. हो 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 नाही बघत. एक मिनिट, आम्ही आजीला घेतल्याशिवाय कुठेही जाणार नाही आहोत. हे मी सांगेल तेव्हा परत ये, पण आता मागावरून बघायचं नाही. चालते? चला. हे बघा तुम्ही सांगितलं ते सगळं केलंय. आता प्लीज आजीकडे जाऊ द्या आम्हाला. जा जा. आजी, 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 आजी चल चल ये इकडे. सावकाश सावकाश. ही अंगठी, ही तर आजींची नाहीये, पण खूप ओळखीची वाटते. कुठे पाहिली आहे? स्वानंदी मॅडम चला. सगळ्यांना पैसे दिले? हो दिले आणि कटवलं सुद्धा. कोणी तोंड उघडणार नाही ना? त्यांनी जर तोंड उघडलं ना तर किडनॅपिंग त्यांनीच केल्याचे पुरावे पोलिसांना देईन अशी धमकी दिली आहे त्यांना. पण पण आपल्याकडे पुरावे कुठे आहेत? ते त्यांना कुठे माहिती आहे. आता बरोबर सगळे गप्प बसतील. मोठं काम पार पडलंय. अरे यार यांचा हॅलो. हा ऐका, तुमचे पैसे अरेंज झालेत. पत्ता पाठवतो तिकडे या आणि तुमचे पैसे घेऊन जा. डॉक्टर काय झालंय आजीला? काही सिरियस नाही ना? का शॉक बसलाय या सगळ्याचा? प्रायमरीली मला फार काही गंभीर असं वाटत नाहीये.
ऑफकोर्स त्यांना शॉक बसला असणारच. आय थिंक त्यांना ना स्ट्रॉंग ट्रँक्युलायझर दिलं असणार. आय मीन गुंगीचं औषध, म्हणून त्या बेशुद्ध आहेत. आणि ब्लड टेस्टचा रिपोर्ट आला की एक्झॅक्ट कारण समजेलच आपल्याला. पण आजी साधारण शुद्धीत कधी येतील? आपण आजीला ऍडमिट करायचं का हॉस्पिटलला? तुम्ही प्लीज जी काही फास्ट आणि बेस्ट ट्रीटमेंट असेल ना ती द्या. मला ॲडमिट करायची काही गरज वाटत नाही आहे आता, कारण त्यांचा BP ना नॉर्मलपेक्षा थोडा कमी आहे आणि ते काही काळजी करण्या इतपत नाही आहे. आणि हो, त्यांना आता शुद्ध आली ना की आपल्याला अजून काही बाकी गोष्टींचा अंदाजसुद्धा येईल. त्यांना जे काही गुंगीचं औषध दिलं गेलं आहे त्याचा परिणाम उतरला की त्यांना आपोआप शुद्ध येईल. नक्की ना? हो नक्की, काळजी करू नका. आणि हो, फक्त त्यांना शुद्ध आल्यानंतर थोडं सांभाळावं लागेल आपल्याला. कारण की कसं आहे ना, आजीचं वय बघता त्यांना पुढचे काही दिवस थोडंसं टायर्डनेस किंवा गरगरल्यासारखं वाटू शकतं. म्हणून मुवमेंट्स करताना थोडी काळजी घ्या. मी सगळी काळजी घेईन डॉक्टर. ऑफकोर्स तुम्ही काळजी घेणार. हो, पण काही लागलं तर किंवा काही शंका असेल तर तुम्ही कधीही कॉन्टॅक्ट करा. नक्की डॉक्टर. ओके, येते मी. थँक्यू. थँक्यू. मोस्ट वेलकम. आजी, मी ना खूप पूर्वीच आजीच्या सिक्युरिटीच्या संदर्भात काही निर्णय घेतले पाहिजे होते. आणि आजी पण ऐकत नाही. 1000 वेळा तिला सांगितलं की बाहेर जाताना कोणाला तरी सोबत ठेव. घरात इतका स्टाफ आहे, कोणाला एखाद्याला घेऊन गेली बाहेर तर काय बिघडेल? पण ऐकायचं नाही, हट्टीपणा करायचा. खरं तर मीच आग्रह धरायला पाहिजे होता. ती जे सांगेल त्याला मी हो म्हणत गेलो. चुकलं माझं. असं नका म्हणू. तुम्ही स्वतःला नका ब्लेम करू. मुळात आजींच्या बाबतीत असं काहीतरी होईल याची कुणाला कल्पना होती? तरी पण माझ्यामुळे झालं नाही. माझ्या बिझनेस रायव्हलरीमुळे ही वेळ आली आजीवरती. राजवाडे अहो नाही, उलट तुमच्यामुळे तर आजी लगेचच आपल्याकडे सुखरूप परत आल्या. माहित नाही, पण यापुढे मी कुटुंबातल्या कोणाच्याही सेफ्टीच्या बाबतीत हायगाय करणार नाही हे नक्की. हो मला माहिती आहे, कळतंय. पण आत्ता त्या कशाचाही विचार करू नका. फक्त आजींचा विचार करूया ना आपण आत्ता. पूर्ण आहेत, बघायची गरज नाही. बाहेर कुठेही आमचं नाव घ्यायचं नाही, लक्षात ठेव. आणि आमच्या घरापर्यंत बिलकुल यायचं नाही. चल रे. सुष्मिता, अरे चिडू नकोस तिच्यावर. फोन रिसीव्ह कर आणि काय म्हणते ते बघ. आणि तिला हॅपी ठेव. तिला कुठेतरी डिनरला घेऊन जा. तिला हॅपी ठेव, नाही तर ती स्वानंदीला जाऊन सगळं सांगेल एक दिवस. आणि मग ते आपल्याला भारी पडेल. हॅलो.